कुठे उलटी कवेश गपचूप बस ना तर मग व्हिडिओ बनवेल डायपर चेंज करताना. ओके ते देवापर्यंत जाऊ देत नाहीये. सुप्रभात मंडळी, मी आहे तुमची बोलकी. तर आता सकाळचे झाले आहेत ऑलमोस्ट 5:30. थंडी कडाक्याची पडली बाबा यावेळी मुंबईत सुद्धा. मी कुठेतरी चालली आहे. कुठे चालली आहे हे पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्कीच कळेल. आणि जर सुरुवातीलाच कळलं तर नक्कीच मला कळवा कमेंट बॉक्स मध्ये. ट्रॅव्हल करायचं आहे तर त्याच्यामुळे मी विचार केला की मी खूप असं नॉर्मलच काहीतरी म्हणते, पण देवस्थानी जायचं आहे तर एक मी मुलगी आहे तर मला असं वाटतं की हा मी मस्तपैकी सजूनच जावं. पण ट्रॅव्हलमध्ये जो हालत होऊन जातो ना अख्ख्या मेकअपचा ड्रेसचा, तर ते नको आहे. म्हणून मी सिम्पल सोबर अशी रेड साडी घेतली जी खूपच प्लेन सॉफ्ट आणि मस्त आहे. त्यासोबत हा ब्लाऊज घालणार आहे, चोळीचा एकदम मराठमोळा लुक येईल. अशा पद्धतीने मी रेडी झालेली आहे आणि आमचे अहो पण तयार झाले. झाले चहा सुंदर झालंय, दूध नाही त्याच्यात. हो म्हणून सुंदर वाटते जरा. नाही चाय पिया ना. चाय नाही चहा. ओके चहा. सकाळ सकाळी असं चहा पिणं खूप सुंदर वाटतंय. पिणं नाही रे, पिणं बोलतो रे, पुणेकर नाही रे तू. काय दिसतोस तू? थँक्यू, तुम्ही पण खूप छान दिसताय. ओ माय गॉड, मी बोलल्यावरती म्हणता तुम्ही. ठीक आहे ना, कॉम्प्लिमेंटरी. कॉम्प्लिमेंटरी बापरे, पण याच्यात खूप कठीण दिसतं. आम्ही निघालो आहोत, आमचे आहो पुढे आहेत. थोडस निघायला उशीर झाला. दो कॅमेरे तुम्हारे ऊपर है. मम्मा इथे बघ. इकडे बघ. ब्लॉगिंग. तो हिंदी वाला, आपण मराठी वाले ब्लॉग बनवूया. सो हे आमच्या आहोचे मित्र आहेत, लीलाधर ही ह्यांची पत्नी, धर्मपत्नी, आणि हा त्यांचा छोटूसा बाबू. त्याने माझा हात पकडला. कुठे चाललो आपण सांगायचं ना बघ कुठे चाललो. आपण दूर चाललो. कुठे घेऊन चालले मला सकाळ सकाळ उठून. नाश्ता भी हो गया. कविश को गायब कर दिया रे. कविश नवरी म्हटला, नवरी. कुठे कविश? मेरे को सोने दो रे. हाँ ये लो, प्रस्थान करो. अजून आम्ही पोहोचलोच नाही आहोत. आम्ही अजून गाडीमध्ये जाऊ. पोहोचू थोड्या वेळामध्ये, 2-3 तासात बेबी. कवीस. आम्ही थोडा होल्ड घेतलाय कारण की आमच्या ह्या मॅडमला उलट्या होतात आहेत. कडाक्याचा ऊन पडलाय. कवीश उल्टी करायची आहे. नहीं मेरे को ऐसा वो ऐसा एसिडिटी से ऐसा हो रहा है बस, बाकी सब ठीक है. हो मम्मीने किती उलटी केली बाबू? वाटी भरून, ग्लास भरून, तांब्या भरून एवढीच केली?
बाबू शोय उलटी 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 दाखवा ही उलटी ह्या व्यक्तीने गेली तर आता आम्ही बसायची तयारी करतोय चला बसा बसा कवेश ला 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 कोण आहे असं पकडलाय पडणार आहे का तू बांगड्या पकडल्यात त्या बसायचं नाही तुला का नाही बसायचं खाली पण बसायचं थोडस गपचूप बस ना तर मग व्हिडिओ बनवेल डायपर चेंज करताना ओके रडणार ना तू रडू नको हा गुड बॉय आम्ही आता पेट्रोल भरायला थांबलोय पेट्रोल हालत बघा काय झाली सकाळी आम्ही कसं निघालो होतो आता बघा कसे झाले आहोत कधीपासून काय माहिती वेज मच्छी खातो वेज मच्छी भाई सुरमई बांगडा हे वेज आहे हे लोक आतमध्ये खाली वेजच खातात नॉनवेज खातात नाही आतमध्ये मोबाईल ओपन केला त्यामध्ये क्या चल रहा है तेरा रे हाँ क्या चल रहा किती वाजता निघालो आपण 7:30 च्या आसपास किती वाजले आता 3 कुठे आलो आपण आलो भीमाशंकरला ना भीमाशंकरला आलो ना आपण हा? मंदिर कुठे आहे? काय केलं रे हो केलं अगं बाई असं केलं होतं तू दे रे रे ना रे ना आम्हाला तर आज जाऊ नाही दिला पण कविशला आणि कविशची आई जाऊन दर्शन घेऊन आली हो ना बाबू मंडळी इथे येऊन जी फालतूगिरी झाली ना खूप भयानक फालतूगिरी झाली आहे ही बघा इथून आतमध्ये जाऊ देत नाही म्हणजे एवढा वेळ ऑलमोस्ट सकाळी 5ला उठले मी आणि आत्ता वाजता तर संध्याकाळचे 5:45 एवढा वेळ ट्रॅव्हल करून देवापर्यंत जाऊ देत नाहीये थोडं तरी आतमध्ये तरी जाऊ द्या मंदिराच्या आत सुद्धा जाऊ दिलं नाहीये मला हे नाही आवडलं म्हणजे ज्यांच्याकडे पैसे आहेत ते लोक VIP म्हणून जातील तर ठीक ॲटलिस्ट तुम्ही मुखदर्शन मी उभी राहिली असेल मला काही प्रॉब्लेम नव्हता पण मी लांबून आली आहे आणि आमचं 1 डेचं ट्रिप होतं आम्हाला पुन्हा जायचं आहे मुंबईला आमच्याकडे लहान बाळ पण आहे आमच्यासोबत म्हणून आम्ही विचार केला की ॲटलिस्ट मुखदर्शन घेऊ पण मुखदर्शनासाठी पण एवढा मोठा व्याप आणि काय खूप पार्शलिटी चालली इवन तो आम्ही ज्या कारने आलो आहे ती कार आम्हाला 2-3 किलोमीटर सोडावी लागली मग परत ह्यांची एक म्हणजे शेअरिंग टाईप ऑफ वॅन आहे त्याने इथे यायला लागला पर पर्सन 20 रुपीजने आम्ही इथे आलो आता परत याचे 20 रुपीज म्हणजे कळत नाही आहे का हा पैशाचा व्यापार नुसता मंदिराच्या भक्तीच्या नावाखाली का करतात खरंच याची गरज नाही आणि लोक हे करतात आहेत हे आम्हाला कोणालाच पटलं नाही आहे आज आम्ही आमच्या देवाला भेटायला आलो आणि तुम्ही आम्हाला त्यांच्या घरात सुद्धा येऊ दिलं नाही असं झालं म्हणजे अंगणात आलो पण घरात नाही आलो आपल्याला दिलं आहे ते जसं काय दर्शन दिलं त्याच्यामध्ये आम्ही खूप खुश आहोत पण एवढीच देवाकडे प्रार्थना आहे की तुझ्या नावाखाली जर काही काळा बाजार होत आहे तर तुझ्याकडे लक्ष दे ठीक आहे महादेव आपल्यासोबत आहेतच आणि त्याचं दुरून का होईना दर्शन झाले आणि त्याची कृपा आहे ती खूपच चांगली आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे हर हर महादेव भगवान हमारे साथ आए हैं चलो चलो लाइन अभी भी बहुत है ऐसा लगता नहीं कि ये पूरी
बजा 6 बजा है, ऐसा लगता नहीं है 8 साढ़े 8 बजे के पहले खत्म होने वाली है। चलिए अब रिटर्न जर्नी शुरुआत होगी। भजी खायची भजी खाएंगे। अम्मा कवेश भजी खायची भजी